नीट वाक्य लक्षात घ्या. आपल्यामुळं झाडं नाहीत, झाडांमुळं आपण आहोत. अन्न पाणी, हवा पाणी सगळं झाडांमुळे येतं. पाऊस झाडामुळे येतो, माती झाडामुळे टिकते. झाड असेल तर सगळं आहे. त्यामुळे जिथं कुठं महाराष्ट्रात असं झाडाचं होईल आपल्याला कळवा. तुम्ही पण लक्ष द्या. आपण सगळे एकत्र मिळून असे आश्रम काढूया आणि आनंद राहू. रुंदीकरणात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची अनास्था आणि कॉन्ट्रॅक्टरची अनास्था ही टोकाची आहे. अगदी मला हे नितीन गडकरींसमोर बसून मला नीटपणे एक्सप्लेन करायचे, मी करण्याचा प्रयत्न पण केला आहे. त्यांनी पण मला सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्टर लोक खोटे कसे वागतात. पण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे लोक जरासे खोटे वागतात, मग ते जरासे खोटे वागतात. सगळे मिळून टक्केवारी वाढवत आपल्या देशाचं नुकसान करतात. आणि रस्ता रुंदीकरणाच्या बाजूची जी झाडं लावली पाहिजेत त्या पद्धतीने लावली जात नाहीत. त्याचा हिशोब नाही घेता येत आपल्याला. आणि ट्रान्सप्लांटेशनचा रूलच बरोबर नाही आहे. तो रूल आता गडकरींनी खरंच मनावर घेतले, त्यांनी कंपल्सरी केलेत. ह्या गोष्टी त्यांच्या मताप्रमाणे ॲटलिस्ट वागावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे जे झालेलं नुकसान आहे हे कसं भरून काढायचं मला कळत नाही, पण ह्याच्यापुढे तरी नुकसान होऊ नये अशी इच्छा आहे. महाराष्ट्रात जिथं जिथं रस्त्याला झाडं तुटत असतील, बाहेर कुठं झाडं तुटत असतील तर त्यांनी आम्हाला या नंबर पाठवतो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सह्याद्री देवराच्या वतीने लगेच इनिशिएटिव्ह घेतला जाईल आणि ती झाडं वाचवली जातील. आपण त्यांना अनाथाश्रमात टाकूया. म्हणजे आपल्या आईवडील आपण फेकून देतो का? त्यांना सांभाळतो का नाही? फेकले नाही पाहिजे, सांभाळलंच पाहिजे ना. तसं झाडांचं पण आहे ना. झाडांमुळं आपण आहोत, आपल्यामुळं झाडं नाही आहेत. हे जरा नीट वाक्य लक्षात घ्या. आपल्यामुळं झाडं नाहीत, झाडांमुळं आपण आहोत.